वारकरी समाज आपल्या चरणाचे हात जोडून विनंती करत आहे की तालाबादप्रमाणे याही वर्षी दहीहंडी फोडण्यासाठी सुंदाईच्या मंदिरामध्ये जात आहे। तिथे दहीहंडी फोडताना बाळ गोपाळाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, कुठल्या आडेवेळे विघ्न येऊ नये ही तुझ्या चरणी प्रार्थना। दहीहंडी आनंदात फोडू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना। प्रकारचे आडेवेळे न येता कुठलाही वादविवाद न होता आजचा दिवस तो सणावाराचा आहे आणि याच्या पुढेही गणपतीचा उत्सव आहे। आताचा जो उत्सव चालू आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कुठल्याही बाळ गोपाळाला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये, इजा होऊ नये ही तुमच्या चरणी प्रार्थना। हार म्हणा। प्रमाणे याही वर्षी सोमदाई मंदिरामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी बाळ गोपाळ जात आहे। तिथे दहीहंडी फोडत असताना आमच्या बाळ गोपाळाला कुठल्याही प्रकारची इजा किंवा कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये जे काय असेल ते तुमच्या पायाखाली ठेवा आणि जे बाळ गोपाळ दहीहंडी फोडण्यासाठी जात आहे त्यांना व्यवस्थित दहीहंडी फोडण्यासाठी बळ द्या, यश द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि आजचा दिवस अगदी सर्वांना बाळ गोपाळांना जे वरिष्ठ आहेत, वयस्कर आहेत त्यांना अगदी आनंदात जाऊन दे, कुठल्याही प्रकारची वादविवाद न होता, कुठल्याही प्रकारची भानगड न होता आनंदात आजचा दिवस पार पडू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना। हर कृष्ण महाराज की जय। हे गोविंदा रे गोपाला, हे गोविंदा रे गोपाला, यो सप्ताह आहे 7 दिवसाचा, कवदिस येल देव तुझ्या जन्माचा। यो सप्ताह आहे 7 दिवसाचा, कवदिस येल देव तुझ्या जन्माचा। ओटी घेऊन तुझे भजन, सूर सर्व तुझे मनन। ओटी घेऊन तुझे भजन, सूर सर्व तुझे मनन। कवदिस येल देव तुझे जन्माचा, कवदिस येल देव तुझे जन्माचा, कवदिस येल देव तुझे जन्माचा, कवदिस येल देव तुझे जन्माचा। महाशक्ती भवानी जोगेश्वरी मातेवी क्षेत्र बाळ महाराज भगवंता सगळे सभासद त्यांचे समाजाचे आज भगवंता दहीकाला गोकुळाष्टमी यासाठी भगवंता आपल्या मंदिरामध्ये भगवंता ते आलेले आहेत, त्यांची दावण घेऊन आलेले आहेत आणि भगवंता इथून ते आई जगदंबा सोमदाई मातेच्या मंदिरामध्ये भगवंता दहीहंडी फोडण्यासाठी जात आहेत। तेव्हा भगवंता प्रथम आपला आशीर्वाद घेण्यासाठी हे सर्व इथं आलेले आहेत। भगवंता तर भगवंता कृपावंता कृपाळू दयाघना त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवून ते जे काय आज दहीहंडी फोडायला जात आहेत त्याच्यामध्ये त्यांना यश द्या, कोणतीही अडचण येऊ देऊ नका, कुठलंही संकट येऊ देऊ नका, कुठलाही अपघात होऊ देऊ नका भगवंता। आणि भगवंता ते जे काही करणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना सुयश द्या भगवंता। या सर्वांच्या पाठीशी जे काही इडापिडा असतील भूत प्रेत पिशाच जारण मारण नजर अघोरी करणे ग्रदशा पुष्मांड वेतादशा शाकिनी काकिनी कुठे पाठवलेली देवता काळी करणे मारलेली मूठ विपद चतुष्पद या सर्वापासून या सर्व समाजाचं रक्षण करा भगवंता। ह्या लोकांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, जे काही मनोवांछित आहे ते सर्व पूर्ण करून भगवंता या सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे भरभराटीचे आजचा पण जाणार
आनंदाचे भरभराटीचे आणि उत्तम दिवस दाखवा भगवंता. आज त्यांना सुयश प्राप्त करून द्या ही तुमच्या चरणाशी प्रार्थना. हर मनोहर भंडारी समाज बाळगोपाळ मंडळ आपल्या चरणाशी हजर होऊन काय म्हणत आहेत? राजा सालाबाद प्रमाणे आम्ही दहीहंडी फोडण्याकरता समुदाय मंदिरामध्ये जात आहोत. त्याच्या आधी तुझे दर्शन घेऊन तुला श्रीफळ देत आहोत, तो मान्य करून घ्या. आमच्या बाळगोपाळांना काही प्रकारची इजा फटका काही होऊ दे नाही. सलामतपणाने दहीहंडी फुटू दे आणि तुझ्या चरणाशी अर्पण करतो. हार मना हर.
भंडारी समाज यांचा पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे। तर मी या ठिकाणी सुवर्णदांडा भंडारी समाज गोविंदा पथकाचं सहर्ष स्वागत करतो। तुझी पुष्टी महान, दृष्टी महान, तो लहान तुझी कीर्ती महान। तुझी पुष्टी महान, दृष्टी महान, तो लहान तुझी कीर्ती महान। जय हिंद, जय महाराष्ट्र। भगवे हमसे रक्त धर्म को दंत हित विवाड़ा। अरे भगवे हमसे रक्त धर्म को दंत हित विवाड़ा। जात गोत्र अधर्म आमचा शिवसेना शिवसेना इकडे आवाजही आपलाच हवा। हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे। आई भवानीने आभास खडक घेऊन हाती भरली हिंदुत्वाची कास। काल दिलावर भगवा भगवा, काल दिलावर भगवा भगवा हात निघाला ध्यास। महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शोभाचा इतिहास। मजकुरे आता ना होणे माणुसकीची दैना। जात गोत्र अधर्म आमचा शिवसेना शिवसेना जमला नाही कोणाला तर घोषणा होत्याचा। अग्नीचा उकडे मार्ग निघाल्याचा। जमला नाही कोणाला तर घोषणा होत्याचा। हिशेब आम्ही ठेवत असतो अशा ठिकाणाचा। माग एकला राजा, माग एकला राजा, माग एकला राजा, बाकी खेळ मागणांचा।